नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, राज्यस्तरीय योजना या योजनेमध्ये जे काही अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, त्यानंतर काही त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही लाभार्थी निवड आहे, निवड कशा पद्धतीने होईल त्याच्या संदर्भातील सुद्धा बदल केलेत आहे. 27 ऑगस्ट 2026 म्हणजे आज हा जी-आर काढण्यात आलेला आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की जी काही योजना होती पूर्वीचा जी-आर होता 9 मार्च 2026 चा. त्याच्यामध्ये जी काही योजना होती, ती योजना म्हणजे 5 दुधाळ गाई किंवा म्हशी या योजनेमध्ये जे काही प्रकल्पाची किंमत या घटकाअंतर्गत शेड निर्मितीसाठी ₹3,00,000 ही एक अट देण्यात आलेली होती किंवा देण्यात आली होती. परंतु आता त्याऐवजी काय केलेलं आहे, त्याला पर्याय देण्यात आलेले आहेत. शेड निर्मिती तरी करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही मुरघास बंकर किंवा तुम्ही दोन्ही शेड निर्मिती, मुरघास बंकर किंवा हे दोन्ही सुद्धा करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ₹3,00,000 देण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्यांना शेड निर्मिती करायची नाही त्यांनी मुरघास बंकर करू शकतात. अशा पद्धतीचा एक बदल करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही परत एक महत्त्वाची अट होती, ती जर पाहिलं तर 5 दुधाळ गाई किंवा म्हशी याच्यामध्ये एक अटी व शर्ती जे काही पॉइंट होता, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये. तो म्हणजे की जे काही 1 महिन्याच्या कालावधीतील संबंधित लाभार्थ्याने त्याच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी. हा एक मुद्दा देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये आणि त्याच मुद्द्याला आता बगल देऊन किंवा त्याच ह्याला पर्याय जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे काही आता 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जी काही लाभार्थ्याची निवड झालेली असेल, त्याच्यामध्ये त्याला त्याच्या पसंतीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त बिडर फॉर्म किंवा राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म्समधून किंवा इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी आता करावी लागणार आहे, अशी येणार आहे त्यांना. म्हणजे आता पर्याय आहेत. पहिलं फक्त इतर राज्यातूनच खरेदी करायची होती, परंतु आता इथं पर्याय त्यांना उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे हा एक बदल अटीमध्ये केलेला आहे. त्यानंतर जे काही एक चुकून एक झालेला होता त्याच्यामध्ये बदल त्याच्यामध्ये, की जे काही एखाद्या योजनेसाठी शेतकरी कर्ज घेत असतील, तर त्या कर्जाची बँक जे काही परतफेड आहे, ती बँकेने विहित वेळेमध्ये परतफेड करणं आवश्यक आहे, हे असं चुकून झालेलं होतं. त्याऐवजी ज्यांनी कोणी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे योजनेसाठी, त्या कर्जाची लाभार्थ्यानेच विहित वेळेत परतफेड करणं हे आवश्यक आहे, हे तुम्हाला इथं बदल करून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा होता, की लाभार्थ्याची निवड जी काही आहे, ती लाभार्थ्याची निवड पूर्वी जे काही समितीमार्फत रँडमली पद्धतीनं केली जाणार होती. परंतु त्याच्यामध्ये आता बदल करून काय करण्यात आलेलं आहे, जे काही ऑनलाईन पद्धतीनं प्राप्त झालेल्या अर्ज छाननी करून त्यांची लाभार्थी निवड समितीमार्फत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे ज्यांचे अर्ज अगोदर येतील, त्यांचे अर्ज अगोदर निकाली काढण्यात येतील. म्हणजे प्रथम अर्ज येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. अशा संबंधीचा हा एक महत्त्वपूर्ण बदल लाभार्थ्याच्या निवड निकषासंदर्भात केलेला आहे. ही झाली संपूर्ण योजना तर पाहिलं तर राज्यस्तरीय योजना आहे ही. कारण की यामध्ये 2 योजना आहेत. एक राज्यस्तरीय योजना आहे आणि एक जिल्हास्तरीय योजना आहे. ही राज्यस्तरीय योजना झाल्याच्या नंतर आता आपण पाहणार आहोत जी काही जिल्हास्तरीय योजना आहे ती. जिल्हास्तरीय वार्षिक योजना जी काही आहे, त्या योजनेमध्ये सुद्धा आज महत्त्वपूर्ण बदल एक सांगण्यात आलेला आहे. 27 ऑगस्ट रोजीच हा जी-आर काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी असणार आहेत, त्या लाभार्थ्यांनी निवड झालेल्यापासून म्हणजेच निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त जे काही सांगतील त्यांनी कळवलेल्या दिनांकामध्ये जी काही समितीनं गठीत केलेली दुधाळ गाय किंवा म्हैस गटाची राज्याबाहेरून खरेदी करावी ही एक अट होती. त्या ठिकाणी आता सेम जी काही राज्यस्तरीय योजना पाहिली त्याच पद्धतीनं आता त्यांची निवड जर पाहिलं तर जे काही आपल्या राज्यातील मान्यताप्राप्त ब्रीडर फार्म असतील किंवा राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ब्रीडर मल्टिप्लिकेशन फार्म्स असतील किंवा इतर राज्यातून हे तिन्ही पर्याय उपलब्ध करण्यात आलेले सेम तसंच आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा इथं सुद्धा लाभार्थी निवडच आहे. लाभार्थ्याची निवड इथं सुद्धा महत्त्वपूर्ण सांगण्यात आलेलं आहे, की जी काही रँडम पद्धतीनं केली जाणार होती लाभार्थ्याची निवड समितीमार्फत, ती निवड आता जे काही ऑनलाईन अर्ज प्राप्त होणार आहेत, ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर सर्वांची अर्जाची छाननी ही समितीमार्फत केली जाईल आणि समितीमार्फतच जे कोणी लाभार्थी प्रथम अर्ज येणार आहेत, जे पात्र असतील कागदपत्रासहित सर्व, तर त्यांना प्राधान्य प्रथम देण्यात येणार आहे. अशा संदर्भातील हा जी-आर आहे. असे दोन्ही जी-आर आपण पाहिलेले आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर आपण जे काही संपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत, याची सीरीजसुद्धा बनवलेली आहे. तुम्हाला कागदपत्र याच्यासाठी कोणते लागतील ते तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. संपूर्ण डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. चला तर भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये. धन्यवाद.